सांगतात, की भगवंतांनी प्रत्येक जीवाच्या या पृथ्वीवर जगण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. वृक्षांची व्यवस्था केलेली आहे, आवश्यक ते फळं, फुलं देण्यासाठी. नद्यांची व्यवस्था केली आहे पाण्यासाठी आणि भगवंतांनी अशा सर्व व्यवस्था केल्यानंतर एका भक्ताला स्वतःचं केवळ शरीर आणि आत्मा हा एकत्र ठेवण्यासाठी भौतिकवादी लोकांची चापलुसी करण्याची गरज नाहीये. आणि आपण त्याच्या अगोदर पाहिलं, की कशाप्रकारे आपल्या जीवनाच्या मूलभूत गरजांसाठी जेवढी गरज आहे, तेवढे प्रयत्न मनुष्याने केले पाहिजे, आत्मा आणि शरीर एकत्र ठेवण्यासाठी. परंतु ते केल्यानंतर राहिलेली सर्व जी शक्ती आहे आणि वेळ आहे, तो आपण व्यर्थ इंद्रिय तृप्तींच्या गोष्टीमध्ये न दवडता भगवत भक्तीमध्ये भगवंतांना जाणण्यामध्ये व्यतीत केला पाहिजे, घातला पाहिजे. तर याच भागातला आज हा शेवटचा श्लोक आपण पाहू. याच्यानंतर याच अध्यायामध्ये पुढचं सत्र सुरू होईल, ज्याच्यामध्ये अष्टांग योग पद्धतीवर पुढील चर्चा शुकदेव गोस्वामी सुरू करतील, जी आपण मागच्या अध्यायामध्ये काही प्रमाणामध्ये पाहिली. तर श्लोक क्रमांक 7 कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. कस्तान्त्वनादृत्य परानुचिन्तार कस्तान्त्वनादृत्य परानुचिन्ता चिंता मृते पशूनः सतीं नाम कुर्यात्. मृते पशूनां सतीं नाम कुर्यात् पश्यन् जनं पतितं वैतरण्यान् पश्यन् जनं पतितं वैतरण्यान् स्वकर्मजान् परितापाञ्जुषाणम्. स्वकर्मजान् परितापाञ्जुषाणम्. श्रीमद भागवतात जे काही मुद्दे समजावून सांगितलेत प्रभूजीच माताजीच, ते इतक्या साध्या आणि सरळ वाक्यामध्ये, शब्दांमध्ये सांगितलेले आहेत आणि खूप समजण्यासाठी सोपे अशा उदाहरणांसमवेत. जसं की आपण मागच्या वेळेस पाहिलं, की शुकदेव गोस्वामी स्वतःचे मुद्दे वेगवेगळ्या प्रश्नांच्या रूपांमध्ये मांडत आहेत, की काय नद्यांनी पिण्यासाठी पाणी देणं थांबवून टाकलंय का? की फळं फुलं देणाऱ्या झाडांनी ते फळं फुलं देणं थांबवून टाकलेलं आहे का? की भगवंत जे की प्रत्येक प्राणीमात्राला जगण्याची व्यवस्था करतात, त्यांनी भक्तांना आश्रय देणं सोडून टाकलेलं आहे का? अशा प्रकारे प्रश्नांच्या रूपामध्ये आपले मुद्दे प्रस्तुत करतात. त्याच प्रकारे या श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामी एका उदाहरणाच्या माध्यमातून परीक्षित महाराजांना समजून सांगत आहेत. कस्तां त्वनादृत्य परानुचिंता मृते पशूना सतीं नाम कुर्यात्. की ज्या प्रकारे एखादा पशु जो आहे, तो ज्यावेळेस त्याला कत्तलखान्यामध्ये घेऊन गेलं जातं, जसं की आपण बऱ्याचशा अ, मांस विक्री वगैरे करणाऱ्या दुकानांच्या बाहेर पाहतो, की खूप साऱ्या शेळ्या किंवा मेंढ्या अशा लाईननी त्या ठिकाणी बांधून उभ्या असतात आणि त्यांच्यासमोर हिरवागार चारा टाकलेला असतो, गवत टाकलेलं असतं. आणि रममाण होऊन ते हिरवंगार गवत खात असतात. जरी त्यांना कळतं, की अरे, काही वेळापूर्वीच आपल्या बाजूला अजून एक मेंढी किंवा शेळी होती, पण आत्ता ती त्या ठिकाणी नाहीये आणि आपला पण नंबर, क्रमांक हा पुढचा असू शकतो. परंतु त्या आपल्यासमोर दिलेलं जे हिरवागार गवत आहे, ते खाण्यामध्ये मग्न असतात, येणाऱ्या मृत्यूचा बिलकुल विचार न करता. अशाच प्रकारे भौतिकवादी जे कर्मफळाच्या, भौतिक कर्मांच्या पाठीमागे लागलेले लोक आहेत, त्यांचं पण ह्या पशूंप्रमाणेच शुकदेव गोस्वामी सांगतात, की अधिकाधिक लोक या भौतिक कर्मफळांमध्ये अडकून मृत्यूच्या जाळामध्ये, जंजाळामध्ये ओढल्या गेलेले पाहून पण वैतरणा नदीमध्ये ओढल्या वैतरणा नदी ही भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगत यांचे
बॉर्डर म्हणजे यांच्या दोघांच्या मधली समजली जाते. तर अशा प्रकारे या वैतरणीमध्ये ओढले जातात. परंतु अशा भौतिकवादी लोकांना याचं काही घेणं-देणं नसतं. ते आपल्या भौतिक आनंदाचा उपभोग घेण्यामध्ये तरी पण मग्न राहतात. या पशूंप्रमाणे ज्यांचं उदाहरण आपण आता पाहिलं. कुणाला वाचायचं आहे का? प्रभुजीच, माताजीच, हरे कृष्ण. अनुवाद आणि तात्पर्य. मी वाचू प्रभूजी? हां, संजना माताजी. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत. धन्यवाद. सामान्य भौतिक वाद्यांखेरीज कोण बरे असा दिव्य विचार दुर्लक्षित करू शकेल आणि आपल्याच कर्माच्या फलप्राप्तीचा परिणाम म्हणून लोकांचे समुदाय दुःखाच्या नदीत पडलेल्या पाहूनही अशाश्वत गोष्टींचा ध्यास दुसरा कोण करू शकेल? तात्पर्य: भगवंतांची उपेक्षा करून देवतांवर आसक्त झालेले लोक हे पशूंना कत्तलखान्यात घेऊन जाणाऱ्या गुराख्याच्या मागे जाणाऱ्या पशूंप्रमाणे असतात, असे वेदांमध्ये म्हटले आहे. परमपुरुषाचा दिव्य विचार दुर्लक्षित केल्यामुळे आपली कशी दिशाभूल होत आहे हे पशुवत भौतिक वाद्यांनाही समजत नाही. विचार केल्याशिवाय कोणीही राहू शकत नाही. योग्य विचार न केल्याने मनुष्य स्वतःला केवळ संकटात घेऊन जाणाऱ्या गोष्टींचा विचार करीत असतो. भागवत गीतेत 7व्या अध्यायातील 20व्या श्लोकात देवतांच्या पूजनाचा निषेध केलेला आहे. तरी भौतिकवादी लोक सदैव दुय्यम अशा देवतांचे पूजन करीत असतात. भौतिक लाभांनी ते जोपर्यंत मोहित झालेले असतात तोपर्यंत ते केवळ विशिष्ट लाभासाठीच विशिष्ट देवतेकडे याचना करीत असतात. वस्तुतः असे लाभ भ्रामक आणि नश्वरच असतात, परंतु प्रबुद्ध अध्यात्मवादी अशा भ्रामक गोष्टींनी भुलून जात नाही आणि म्हणून तो सदैव परमसत्याच्या ब्रह्म, परमात्मा आणि भगवान या भिन्न अनुभूतींच्या दिव्य चिंतनात लीन झालेला असतो. पूर्वीच्या श्लोकात परमात्म्याच्या चिंतनाविषयी सुचवण्यात आलेले आहे. परमात्म्याचे चिंतन हे निराकार ब्रह्माच्या चिंतनापेक्षा एक पाऊल श्रेष्ठ आहे, असे भगवंतांच्या विराट रूप चिंतनाबाबत विचार करताना सुचवले होते. योग्य रीतीने अवलोकन करू शकणाऱ्या बुद्धिमान लोकांनी 84 लाख योनीमध्ये भ्रमण करणाऱ्या जीवांच्या स्थितीचे तसेच विविध प्रकारच्या लोकांच्या स्थितीचे अवलोकन करावे. असे म्हटले आहे की एक वैतरणी नदी नावाचा अक्षय पाण्याचा पट्टा यमराजाच्या यमलोकाच्या प्रवेशापाशी आहे. यमराज पापी लोकांना विविध प्रकारच्या सजा देतो आणि अशा सजा भोगून झाल्यानंतर पापी व्यक्तीला त्याच्या पूर्वकर्मानुसार विशिष्ट प्रकारच्या योनीमध्ये टाकले जाते. यमराजाने दंडित केलेले जीव विविध प्रकारच्या बद्धावस्थेमध्ये आपणाला आढळतात. त्यांच्यापैकी काही जण स्वर्गात तर काही नरकात असतात. काही ब्राह्मण तर काही कृपण असतात. तथापि त्यांच्यापैकी कोणीही या जगात सुखी नसतो आणि ते सर्व अ, ब किंवा क अशा श्रेणीतील विविध प्रकारचे कैदी असतात व स्वतःच्या कर्मानुसार दुःख भोगीत असतात. जीवांच्या दुःखाच्या सर्वच परिस्थितीत भगवंत निपक्षपाती असतात, परंतु जो कोणी त्यांच्या चरणकमळाचा आश्रय घेतो त्याचे ते रक्षण करतात आणि त्याला आपल्याकडे भगवत धामात घेऊन जातात. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत. धन्यवाद माताजी. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे सांगितलं आहे की भगवद्गीतेचा रेफरन्स श्रील प्रभुपादजी देत आहेत. 7वा अध्याय 20वा श्लोक, ज्याच्यामध्ये देवतांचं पूजन भौतिक लाभासाठी हे निषिद्ध मानलेलं, निषेध केलेला आहे. का देवतांचा नाही निषेध केलेला? इनफॅक्ट आपण आधी पण खूप सारे उदाहरणं पाहिले की भगवत भक्त हे खऱ्या प्रकारे देवतांचा आदर सन्मान करतात, कारण ते त्यांचा आदर सन्मान त्यांच्या भगवंतांच्या भक्तीमध्ये जे उच्च स्थान आहे त्या स्थानाच्या आधारावर त्यांचा आदर सन्मान करतात, ना की त्यांच्याकडून कोणत्या भौतिक गोष्टीची किंवा भौतिक लाभाची अपेक्षा घेऊन. आणि अशा प्रकारे देवतांकडून भौतिक लाभ प्राप्त करून घेण्यामध्ये विशेषतः आसुरिक लोकांचा कल जास्त असतो. कोणी सांगू शकेल का प्रभुजीज, माताजीज, की आसुरिक लोकांचा कल अशा देवतांकडून भौतिक लाभ करून घेण्याकरता का अधिक असतो आणि कृष्णाकडे का जात नाहीत ते? हा मुद्दा आपण अगोदर चर्चा केलेला आहे. प्रभूजी, सुख मिळावं म्हणून. हा, पण कृष्ण पण देऊ शकतात निश्चित. भौतिक सुख पण देऊ शकतात कृष्ण. लवकर फळ मिळावं म्हणून. हा, ही महत्वाची गोष्ट आहे की त्यांना लवकरात लवकर पाहिजे असतं आणि या गोष्टीचा विवेकाने विचार न करता की ते जे भौतिक लाभ, तो जो भौतिक लाभ प्राप्त करायचा आहे तो त्यांच्या भल्यासाठी आहे किंवा नाही, याचा काही विचार न करता जे देवतांचं पूजन करणारे भौतिकवादी व्यक्ती आहेत त्यांना तो लाभ प्राप्त करायचा असतो. जसं की आपण एकदा एका मुलाचं
आणि दुकानदाराचं आणि त्याच्या वडिलांचं उदाहरण दिलेलं, की एखादा जर 18 वर्षांच्या वर मुलगा असेल, जो की कायद्यानुसार बालिक आहे, तर तो जर पैसे घेऊन दुकानदाराकडे गेला आणि एखादी अशी गोष्ट जी त्याच्यासाठी चांगली नाहीये, सिगारेट वगैरे मागितली, तर दुकानदार त्याला नाही, नाही म्हणू शकत. अशाच प्रकारे देवता पण त्यांनी त्यांच्या शास्त्रांमध्ये दिलेल्या ज्या उपासनांचे जे विधी आहेत, त्या विधींचं पालन केल्यानंतर त्या देवतांना क्रमप्राप्त आहे, तो भौतिक लाभ अशा भौतिकवादी व्यक्तीला प्रदान करणे. मग तो त्याच्यासाठी चांगला असो किंवा त्याच्यासाठी चांगला नसो. आत्ता काही दिवसांपूर्वी अ, माझ्या मुलीसोबत झोपण्याच्या अगोदर आम्ही कृष्णा पुस्तक वाचत होतो आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर एक धडा येतो. अ, पौंड्रक नावाच्या एका राजाचा, जो की स्वतःला भगवंत कृष्ण समजत होता आणि कृष्णासारखेच आभूषणं, वस्त्र वगैरे सर्व परिधान करत होता आणि द्वारकाधीश जे कृष्ण आहेत, त्या कृष्णांना खोटं दाखवण्याचा प्रयत्न करत होता आणि त्या कृष्णांना खूप असं मोठं त्यांनी पत्र पाठवलं, की तुम्ही सु पूर्ण पुरुषोत्तम भगवंत म्हणून स्वतःला सांगणं बंद करा, नाहीतर तुम्हाला याची शिक्षा जरूर मिळेल. आणि आत्ताच्या आत्ता शंख, चक्र, गदा, पद्म आणि पांचजन्य जो शंख आहे आणि कृष्णाचं जे सारंग धनुष्य आहे आणि सुदर्शन जे चक्र आहे, या सर्व शस्त्रास्त्रांचा, आभूषणांचा त्याग करा. आणि कृष्णाने ज्यावेळेस हे पत्र वाचलं, त्यावेळेस खूप हसू आलं त्यांना आणि द्वारकावासियांना, यदुवंशातील लोकांना. आणि त्या अ, त्यांच्या मेसेंजर, त्यांचा जो पत्र घेऊन जाणारा होता पौंड्रक यांचा, त्याच्याजवळ त्यांनी निरोप पाठवला, की आपण जर हे केले नाहीत, तर मी निश्चित आपल्यावर आक्रमण करेल आणि आवश्यक ती शिक्षा देईल. आणि अशा प्रकारे खूप हसल्यानंतर भगवंतांनी त्यांचा जो मेसेंजर होता पौंड्रक यांचा, तर त्यांना त्यांच्याप्रती त्यांच्यासोबत निरोप पाठवला, की मी सुदर्शन चक्र आणि बाकीचे जे माझे आभूषण आणि शस्त्रास्त्र आहेत, त्यांचा त्याग करणार नाही आणि आपल्याशी लढण्यासाठी तयार आहे. तर ह्या पौंड्रकाचा जो मित्र असतो, तो काशीराज, म्हणजे आजची जी वाराणसी किंवा काशी आहे, त्या ठिकाणचा राजा असतो. तर तो पौंड्रक हा काशीराज यांच्या राज्यामध्ये लपून बसलेला असतो, ज्याच्यावर भगवंत आक्रमण करतात. आणि खूप छान कथा आहे, पण त्याला संक्षिप्तमध्ये सांगण्याचा अर्थ, की पौंड्रकाला भगवंत नामोहरम करतात आणि काशीराज आणि पौंड्रक या दोघांचाही भगवंतांच्या सुदर्शन चक्राने वध होतो. आणि ह्या पौंड्रकाचा जो मित्र असतो काशीराज, त्याचा एक मुलगा असतो सुदक्षिणा. आणि हा सुदक्षिणा नावाचा मुलगा हा आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगवंतांच्या द्वारका नगरीवर खूप मोठा यज्ञ करतो आणि शिवजींना, कारण काशी हे शिवजींचं खूप मोठं अ, उपासना स्थान आहे. तर काशीराज हे शिवजींचे भक्त असतात. भक्त म्हणण्यापेक्षा उपासक असतात आणि तरीही पूर्ण शिवजींची शक्ती त्यांच्या पाठीमागे असूनही काशीराज यांचा मृत्यू होतो. तर यांचा जो मुलगा असतो, तो पण शिवजींची खूप मोठी उपासना करतो. अशा प्रकारचा राक्षस निर्माण करण्यासाठी, जो की पूर्ण द्वारका नगरीला नष्ट करेल आणि भगवंतांना पण नष्ट करेल. परंतु अशा राक्षसांबद्दल एक सांगितलं जातं, की अशा प्रकारची विद्या जर तो राक्षस किंवा जे काही केलेली जी व्यक्ती आहे, ती जर त्या व्यक्तीचं जे साध्य काम आहे, ते जर पूर्ण नाही करू शकली, तर परत येऊन ज्या व्यक्तीने त्या राक्षसाला वगैरे निर्माण केलं आहे, अशाच व्यक्तीवर ते उलट आक्रमण करतं. तर हा जो राक्षस होता, द्वारका नगरीवर आक्रमण चाल करून तर गेला, परंतु सुदर्शन चक्राने द्वारका नगरीचं रक्षण पूर्ण केल्यामुळे या राक्षसाला परत यावं लागलं आणि पूर्ण वाराणसी, काशीची जी नगरी होती, त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आग लावून त्यांनी खूप साऱ्या गोष्टी नष्ट करण्यासाठी सुरुवात केली. तर सांगण्याची गोष्ट अशी, की अशा प्रकारे ह्या भौतिकवादी व्यक्तींचा किंवा आसुरी प्रवृत्तीच्या काही-काही व्यक्तींचा कल असतो, की साक्षात भगवंतांच्या विरोधामध्ये पण अशा शक्तींचा वापर करण्यासाठी ते मागे हटत नाहीत. हा विचार न करता, की अंततः ज्या
देवतांनी त्यांना ही शक्ती प्रदान केलेली आहे. तेच भगवंतांचे महान भक्त आहेत. वैष्णवानां यथा शंभू. सर्व वैष्णवांमध्ये सर्वश्रेष्ठ असे शिवजी स्वतः आहेत. परंतु त्यांच्याकडून प्राप्त केलेल्या शक्ती आणि विद्यांचा वापर त्यांचे उपासक कधी-कधी भगवंतांच्या विरुद्ध करायचा प्रयत्न करतात. जसं की रावण हा पण शिवजींचा खूप मोठा उपासक होता आणि खूप सारे वेगवेगळे शस्त्रास्त्र त्यांनी स्वतः प्राप्त केलेले होते. तर इथे आपण पाहतो की भागवत सांगते की देवतांचा निषेध नाही केलेला, परंतु भौतिक लाभासाठी देवतांची उपासना करण्याची जी पद्धत आहे, त्याचा जरूर निषेध केलेला आहे. का? त्याचे 2 ते 3 कारणं आपल्याला भगवद्गीतेत पाहायला मिळतात. एक, की देवतांपासून मिळणारे जे काही लाभ आहेत, ते अंततः भगवद्गीता सांगते, की भगवंतांपासूनच प्राप्त होतात. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण देवतांकडून, देवी-देवतांकडून भौतिक लाभ स्वीकारतो, त्यावेळेस आपण कर्मबंधनांमध्ये अडकले जातो. याचा अर्थ त्या लाभाचं जे कर्मफळ आहे, ते भोगण्यासाठी आपण बांधील आहोत. तिसरी गोष्ट, अशा देवी-देवतांकडून प्राप्त होणारे जे भौतिक लाभ आहेत, ते क्षणिक आणि नश्वर राहतात, शाश्वत राहत नाहीत. जसं की आपण किती साऱ्या असुरांच्या बाबतीमध्ये पाहतो, रावण असू किंवा हिरण्यकशिपू असू किंवा काशीराज, पौंड्रक, खूप मोठी यादी आहे अशा वेगवेगळ्या देवी-देवतांच्या उपासकांची, ज्यांना खूप अधिकाधिक शक्ती प्राप्त होऊन पण ते शाश्वत जीवन प्राप्त करू शकले नाही. त्यांचा अंत झाला. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कारणांमुळे भगवद्गीता किंवा भागवत सांगतं हे, की आपण तो श्लोक पण अगोदर पाहिला आहे, की भौतिक लाभासाठी असो किंवा आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी सर्वात श्रेयस्कर असा जो मार्ग आहे, तो भगवंतांची भक्ती करणं. अकाम सर्व कामो वा मोक्षकाम उदारधी तीव्रेन भक्तियोगेन यजेत पुरुषं परम. की एखादा व्यक्ती सर्व भौतिक इच्छांविना असू किंवा सर्व भौतिक इच्छांनी हृदय भरलेलं असू किंवा मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा असलेला असो, अशा सर्व व्यक्तींनी तीव्र भक्तियोगाने भगवंतांना प्रसन्न करणं आवश्यक आहे आणि अशा भगवंतांना प्रसन्न करून जो लाभ प्राप्त होईल, ना तर तो लाभ त्यांना कर्मबंधनांमध्ये अडकवून ठेवेल, ना तर तो लाभ नश्वर असेल, शाश्वत असा लाभ प्राप्त होईल आणि अंततः तो व्यक्ती पण भगवत धामामध्ये जाईल. जसं की आपण ध्रुव महाराजांच्या केसमध्ये पाहतो. आणि इथे अशा भौतिक लाभांच्या पाठीमागे पडून कशाप्रकारे आपली दिशाभूल होत आहे, हे भौतिकवादी लोकांना कधी कळत नाही. याच्याबद्दल एक खूप सुंदर श्लोक आहे युधिष्ठिर महाराजांचा. ज्यावेळेस यक्षाकडून युधिष्ठिर महाराजांना प्रश्न विचारला जातो, की या जगातलं सर्वात आश्चर्यकारक अशी गोष्ट कोणती आहे? त्यावेळेस युधिष्ठिर महाराज म्हणतात, महाभारतामध्ये वनपर्वामध्ये येतो हा श्लोक. "अहनी अहनी भूतानि गच्छन्तीह यमालयं शेषस्थावरम इच्छन्ति किम आश्चर्यम अतः परम." की परम आश्चर्य कोणतं आहे? यमराजांना सांगतात युधिष्ठिर महाराज यक्षाला, की प्रत्येक क्षणाला कितीतरी बद्धजीव हे यमालयामध्ये, यमराजांच्या लोकामध्ये प्रवेश करत आहेत. पण शेषतः जे राहिलेले या पृथ्वी तलावर राहिलेले जे भौतिकवादी व्यक्ती आहेत, ते असे विचार करतात, की ह्या व्यक्तीला जावं लागलं यमलोकामध्ये, पण मी अमर बनून आलेलो आहे, मला कधीच जावं लागणार नाही. असं जाणत जरी नसतील, परंतु त्यांच्या क्रिया मात्र अशाच असतात भौतिकवादी लोकांच्या, की उद्या कुणी पाहिलेलं आहे, मृत्यू कुणी पाहिलेला आहे, ज्यावेळेस येईल त्यावेळेस बघता येईल. आत्ता मला पाहिजे ते इंद्रिय भोगाचे कार्य मी करू शकतो. अशा प्रकारचं जी मनोवृत्ती आहे, युधिष्ठिर महाराज म्हणतात, की ते परम आश्चर्य, म्हणजे खूप आश्चर्याची गोष्ट आहे भौतिकवादी लोकांचा असा विचार. आणि असे भौतिक लाभांनी मोहित झालेले लोक हे देवतांना भौतिक लाभ प्राप्त करण्यासाठी त्यांची उपासना करतात. आणि
जे अध्यात्मवादी व्यक्ती आहेत ते अशा भ्रामक म्हणजे ज्या गोष्टी सुरुवातीला तर आनंद उपभोगण्यासाठी छान आकर्षक वाटतात, परंतु अंततः आपल्या दुःखाचंच कारण ठरतात. भगवद्गीतेमध्ये खूप सुंदर श्लोक येतो, याच्याबद्दल आपण सर्वांनी एकदा म्हणू. 5वा अध्याय आणि 22वा श्लोक आहे. कृपया आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. ये हि संस्पर्शजा भोगा येहि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते दुःखयोनय योनय नव एव एव ते ते आद्यन्तवन्त कौन्तेय आद्यन्तवन्त आद्यन्तवन्त कौन्तेय न तेषु रमते बुधः. न ते तेषु रमते बुध रमते बुधः. तर या श्लोकामध्ये भगवंत स्वतः कृष्ण सांगतात भगवद्गीतेत की ये ही संस्पर्शजा भोगा, की असा भौतिक आनंद जो की आपल्या इंद्रिय विषयांसोबत येणाऱ्या कॉन्टॅक्टमधून, स्पर्शामधून जो प्राप्त होतो, तो दुःखाचंच कारण आहे. दुःख योनय एव ते. कशामुळे दुःखाचं कारण आहे? कारण अशा आनंदाचा आदी म्हणजे सुरुवात आहे आणि अंत अशा भौतिक आनंदाचा शेवट पण आहे. आद्यंतवंत कौंतेय, अशा भौतिक आनंदाचा सुरुवात आहे आणि शेवट पण निश्चित ठरलेला आहे. त्याच्यामुळे न तेषु रमते बुधः. बुधः म्हणजे बुद्धिमान व्यक्ती. त्याच्यामुळे कृष्ण सांगतात की बुद्धिमान व्यक्ती अशा भौतिक आनंदामध्ये रमण करत नाहीत किंवा असा भौतिक आनंद प्राप्त करण्याच्या पाठीमागे लागत नाहीत, ज्याची सुरुवात आहे आणि शेवट पण आहे. आणि तो आनंद दिसण्यासाठी तर आनंद वाटतो, परंतु अंततः आपल्या दुःखाचं कारण ठरतो. जो आनंद आपण इंद्रिय विषयांच्या गोष्टींच्या कॉन्टॅक्टमधून, स्पर्शामधून प्राप्त करतो. त्याच्यामुळे बुद्धिमान लोक अशा आनंदापासून, भौतिक आनंदापासून 2 हात दूर राहतात, भगवंत सांगतात. तर इथे पण भागवत सांगतं की अशा प्रबुद्ध म्हणजे बुद्धिवान अध्यात्मवादी व्यक्तीसाठी अशा भ्रामक आनंदाला कधीही तो बळी पडत नाही किंवा आकर्षित होत नाही त्याच्याकडे. आणि तो सदैव भगवंतांना जाणून घेण्याच्या, त्यांच्या सेवेमध्ये राहण्याच्या चिंतनामध्ये लीन झालेला असतो. आणि अशा पद्धतीने बुद्धिमान लोकांनी, भागवत सांगतं की 84 लाख ज्या वेगवेगळे प्राणीमात्रांच्या ज्या प्रजाती आहेत, योनी आहेत, तर अशा प्रजातींचं अवलोकन करून हे जाणावं की वेगवेगळ्या प्रकारचे कर्मफळ, भौतिक कर्मफळ एकत्रित करून इतके सारे लोक प्रत्येक क्षणाला अशा या वैतरणी नदीमध्ये प्रवेश करत आहेत, जे की यमलोकाच्या तोंडालाच आहे, यमलोकाच्या प्रवेशापाशी आहे. तर आपण अशा लोकांमध्ये अडकायला नको. अशा भौतिक कर्मबंधनाच्या चक्रामधून बाहेर पडण्यासाठी भक्तिमार्ग करणं, याच्याकडे ह्या बुद्धिमान लोकांचं नेहमी लक्ष असतं. आणि यमराजाने दंडित केलेले असे जीव, कुणाला चांगल्या प्रकारच्या कर्मफळांचं फळ उपभोगावं लागतं, तर कुणाला वाईट कर्मफळांचं फळ उपभोगावं लागतं. परंतु शास्त्र सांगतं की ते चांगले कर्मफळ असो की वाईट कर्मफळ असो, अंततः ते आपल्याला भौतिक जगामध्येच बंधनामध्ये अडकवून टाकतं. ज्या प्रकारे प्रभुपाद उदाहरण देत आहेत की वेगवेगळ्या प्रकारचे तुरुंगामध्ये जे कैदी असतात, अ, ब, क अशा प्रकारच्या कॅटेगरीमधील, की एक कुणी कैदी असू शकतो की ज्याला खूप चांगल्या सुविधा दिल्या जातात. जसं की आत्ता काही दिवसांपूर्वी मी पाहत होतो की आपल्या भारतामध्ये खूप मोठा आर्थिक घोटाळा करून एक व्यक्ती, व्यापारी हा काही वर्षांपूर्वी देश सोडून पळालेला आहे आणि युरोपमधल्या एका देशामध्ये त्याला सध्या अटक करून ठेवण्यात आलेलं आहे. परंतु त्या देशाला हे पटवून सांगण्यासाठी की त्या व्यक्तीला इथे कसा त्रास होणार नाही, सरकारने त्याची पूर्ण व्यवस्था केली की तुरुंगाच्या त्याच्या सेपरेट सेलचे फोटो पाठवले युरोपियन त्या देशाच्या सरकारला की याला व्यवस्थित आम्ही काळजी घेऊ.
पण कुणी जर व्यक्ती म्हणत असेल, की त्या स्तराचं कैदी होणं हे जास्त चांगलं कोणत्याही साधारण कैद्यापेक्षा, तर तो मूर्खपणा ठरेल. का? कारण कुणी श्रेणीतलं, ब श्रेणीतलं किंवा क श्रेणीतलं जरी कैदी असेल, अंततः बंधनं तर त्याच्यावर राहणार आहेत. त्याला तेवढी शिक्षा तर तुरुंगवास भोगावाच लागणार आहे आणि त्याच प्रकारे अशा चांगल्या कर्मफळांनी बद्ध असलेल्या व्यक्तीला पण या भौतिक जगामध्ये तेवढा काळ भोगावंच लागणार आहे, राहावंच लागणार आहे. त्याच्यामुळे आद्यंतवंत कौंतेय नतेषु रमते बुधा, की बुद्धिमान व्यक्तीचं काम आहे अशा भौतिक उपभोगाच्या गोष्टींकडे आकर्षित न होणे. कुणाला काही प्रश्न आहे का? प्रभूजीच, माताजीच, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, प्रश्न विचारू एक. हा माताजी. प्रभूजी, जे आता जे कलियुग चालू आहे तिकडे जे भोगाचं जे पण सामान आहे ते सगळं लिमिटेड याच्यामध्ये आहे, मर्यादेमध्ये आहे. पण जेव्हा आपण 3 युग बघतो तिथे असंख्य असं, म्हणजे जसं आपण बघू शकतो की पहिले राजा लोक जे आहे कितीतरी वर्ष यज्ञ करायचे, एवढे तूप वगैरे एवढं वापरून. आता ते शक्य नाहीये या सगळ्या गोष्टी. तर आत्ताच्या तुलनेमध्ये पहिलं होतं ज्या युगांमध्ये भोगाचं सामान वगैरे खूप जास्त होतं, जे भोग घ्यायच्या सामग्री खूप जास्त होती. पण आत्ताचा मला तरी असं वाटतं की आत्ताचा माणूस जास्त भोगांमध्ये अटकलाय. तर हे कसं म्हणजे मर्यादेमध्ये असून सुद्धा कसं होऊ शकतं? ऍक्च्युली आत्ताचा माणूस भौतिक उपभोगाकडे जास्त कल आहे, हे तुमचं ऑब्झर्वेशन बरोबर आहे. इवन श्रीमद भागवत पण सांगतं पहिल्या स्कंदाच्या शेवटच्या भागामध्ये, जिथं की धर्म हा बैल याच्या रूपामध्ये आणि पृथ्वी ही गायीच्या रूपामध्ये परीक्षित महाराजांसोबत त्यांचं संभाषण आहे. त्या भागामध्ये आपण पाहतो, सांगितलंय की कशाप्रकारे 4 युगांमध्ये धर्माचे जे 4 स्तंभ आहेत, त्यांचं क्रमशः अधःपतन होतं. सत्ययुगामध्ये धर्माचे 4ही स्तंभ हे व्यवस्थित उभे असतात आणि त्याच्यानंतर सत्ययुगाच्या शेवटी पहिला स्तंभ, नंतर त्रेतायुगाच्या शेवटी दुसरा स्तंभ, द्वापार युगाच्या शेवटी तिसरा स्तंभ आणि कलियुगामध्ये राहिलेला चौथा स्तंभ पण हा डळमळीत हा असतो. तर अशा प्रकारे निश्चित लोकांचं अधःपतन तर भरपूर आहे. परंतु तरीही लोकांचा जो कल आहे तो भौतिक उपभोगाकडे कसा, की सामान्यतः बद्ध जीवाचं हे लक्षण आहे माताजी, की सामान्यतः तो भौतिक उपभोगाच्या गोष्टींकडेच आकर्षित होणार. याच्याबद्दल एक खूप छान एक कथा येते. श्रील प्रभुपाद पण काही वेळेस सांगतात, अकबर आणि बिरबल यांची, की एक वेळेस अकबर हा प्रश्न बिरबल यांना विचारतो, की एका व्यक्तीसाठी भौतिक इंद्रिय सुख उपभोगण्याची इच्छा ही कधीपर्यंत राहील? एका बद्ध भौतिकवादी व्यक्तीसाठी. आणि बिरबल हे जे आपल्याला माहिती खूप चतुर असतात. ते अकबराला सांगतात, की "मी आपल्याला सांगतो महाराज, दाखवतो एक उदाहरण." आणि ते बिरबल काय करतात, की त्या अकबराला घेऊन अशा एका व्यक्तीच्या घरी जातात, जो की मरणासन्न आहे, मृत्यूशय्येवर आहे आणि काही काळ, खूप सीमित काळ त्या व्यक्तीकडे उरलेला आहे, मृत्यू प्राप्त करण्याच्या अगोदर. आणि तो व्यक्ती इतक्या त्रासामध्ये असतो, की त्या भागाचा पूर्ण राज्याचा सम्राट अकबर त्याला भेटण्यासाठी आलेले आहेत. पण त्या व्यक्तीची काही उठण्याची किंवा त्यांना नमस्कार, आदर अर्पण करण्याची काही शक्ती नसते आणि तो स्वतःच्याच वेदनांनी तळमळत असतो. परंतु असं सांगितलं गेलेलं आहे त्या कथेमध्ये, की ज्यावेळेस अकबरासोबतच बिरबल हा अकबराची जी कन्या असते, तिला सोबत घेऊन जातो आणि त्या कन्येला पाहिल्यानंतर हा जो व्यक्ती जो मरणासन्न स्थितीमध्ये आहे, कधीही त्याला मृत्यू प्राप्त होऊ शकतो. तो पण त्यात लगेच अलर्ट म्हणजे बनतो, की त्या तरुण मुलीकडे पाहून. तर त्यावेळेस बिरबल हे अकबराला सांगतात, की ह्या स्तरापर्यंत भौतिक उपभोगाच्या इच्छा ह्या जात नाहीत. सांगण्याचा अर्थ असा, की भौतिकवादी व्यक्तीसाठी त्याच्या श्वास घ्यायला सुरुवात केल्यानंतर ते शेवटच्या श्वासापर्यंत भौतिक इच्छा ह्या कधीच कमी होत नाहीत. मग ते कलियुग असू, त्रेतायुग असू, द्वापरयुग असू की सत्ययुग असू. फक्त फरक एवढाच आहे, की सत्ययुगामध्ये अशा लोकांचं प्रमाण अधिक होतं, जे की
अशा भौतिक इंद्रिय तृप्तीच्या गोष्टींपासून अंतर ठेवू शकायचे. स्वतःचं इंद्रिय नियमन करू शकायचे. आणि त्यानंतर त्रेतायुगामध्ये, द्वापारयुगामध्ये किंवा कलियुगामध्ये नैतिक मूल्यांचा अशा प्रकारे ऱ्हास झालेला आहे, की आजकाल सामान्यपणे भौतिकवादी किंवा इंद्रिय भोगामध्ये लिप्त असलेले लोक हे पूर्ण निर्लज्ज म्हणायला हरकत नाही, की त्यामध्ये शास्त्र सांगतं, की अशा लोकांमध्ये आणि पशूंमध्ये काही फारसा फरक नाहीये. द्विपाद पशूंसारखं त्यांचं आचरण आहे. तर सांगण्याची गोष्ट अशी, की भौतिक इंद्रिय सुख उपभोगण्याची जी इच्छा आहे, ती कधीच भौतिक जगामध्ये नाहीये असं नाहीये. फरक एवढाच आहे, की एका सिव्हिलाइज्ड, एका आर्यन समाजामध्ये अशा प्रकारच्या भौतिक इंद्रिय प्राप्तीच्या, इंद्रिय सुख प्राप्तीच्या इच्छांपासून लोक स्वतःला थांबवू शकतात, थोपवू शकतात. परंतु जे पूर्ण त्याच्या आहारी गेलेले पशुवत लोक आहेत, ते जसं की त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो इमिडिएट ग्रॅटिफिकेशन, की पुन्हा जे होईल ते होईल. पण आत्ताच्या आत्ता मला हे भौतिक इंद्रिय सुख प्राप्त करायचं आहे. याचे काही परिणाम झाले तरी मी स्वीकारायला तयार आहे. अशा प्रकारची मनोवृत्ती आहे माताची. पण शास्त्रात सांगितलं, की याचा अर्थ असा नाही, की हे जे युग आहे, कलियुग, हे सर्वात पतित आहे. परंतु त्याच्यात एक श्रेष्ठ गोष्ट पण सांगितली, की ज्यावेळेस जसं नेहमी उदाहरण दिलं जातं, की ज्यावेळेस एखादी परीक्षा खूप अवघड आहे, तर त्याचे कट ऑफ क्रायटेरिया फार सोपे केले जातात, कमी केले जातात. त्याचप्रमाणे कलियुगातला जो कट ऑफ क्रायटेरिया आहे, भगवंतांना प्राप्त करण्यासाठी तो पण खूप कन्सेशनरी रेटमध्ये आपल्याला उपलब्ध आहे. माताजी, प्रभूजीच. ठीक आहे. हरे कृष्ण. हो सर, प्रभूजी. हरे कृष्ण. हरे धन्यवाद. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच, माताजीच? ठीक आहे, आपण पुढे जाऊ. तर आता अष्टांग योग पद्धतीचं वर्णन शुकदेव गोस्वामी पुढे सुरू करत आहेत. अशा प्रकारच्या योगींसाठी ज्यांना की एकतर भौतिक इच्छा, भौतिक लाभाच्या किंवा उपभोगाच्या काही इच्छा ज्यांच्या हृदयामध्ये बाकी आहेत, किंवा भगवंतांचं जे अ, निर्विशेषवादी जे रूप आहे, त्याच्याबद्दल त्यांना प्राप्त करण्याची इच्छा आहे. भगवंतांच्या शरीरातून निघणारा जो ब्रह्मज्योती, जो प्रकाश आहे, त्यामध्ये विलीन होण्याची ज्यांची इच्छा आहे, अशा अष्टांगवादी अध्यात्मवाद्यांसाठी शुकदेव गोस्वामी वर्णन पुढे सुरू ठेवतात. तर श्लोक क्रमांक 8 कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. केचित् स्वदेहान्तर्हृदयावकाशे केचित् स्वदेह हृदयावकाशे प्रदेशमात्रं पुरुषं वसन्तम् प्रादेशमात्रं पुरुषं वसन्तम् चतुर्भुजं कञ्जरथाङ्गशङ्खा चतुर्भुजं कञ्जरताङ्गशङ्खः गदाधरं धारणया स्मरन्ति गदाधरं धारयन् स्मरन्ति. हरे कृष्ण. हरे कृष्ण. योजना माताजी. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. इतर अजून लोक एक मिनिट हा, अजून पण कोणी सांगितलेलं का वाचण्यासाठी? हरे कृष्ण. नाही ना? ठीक आहे. हा, माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इतर लोक शरीरातील हृदयावकाशात वास करणाऱ्या आणि कमळ, रथचक्र, शंख व गदा धारण केलेल्या चतुर्भुजधारी आणि 8 इंचांचे परिमाण असलेल्या भगवंतांचे स्मरण करतात. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा सर्वव्यापी भगवंत प्रत्येक जीवाच्या हृदयात परमात्मा रूपाने वास करतात. स्थानविशिष्ट परमात्म्याचे परिमाण हे सर्वसाधारणपणे 8 इंच किंवा हाताच्या मधल्या बोटाच्या टोकापासून ते अंगठ्याच्या टोकापर्यंत असते. या श्लोकात वर्णिलेले भगवंतांचे रूप उजव्या खालील हातापासून ते डाव्या खालील हातापर्यंत कमळ, रथचक्र, शंख आणि गदा धारण केलेले रूप म्हणजे जनार्दन रूप आहे आणि ते सर्वसाधारणपणे लोकांचे नियंत्रण करणारे भगवंतांचे विस्तारित रूप आहे. हातामध्ये वेगवेगळ्या क्रमाने कमळ, शंख आदी धारण केलेली भगवंतांची इतर अनेक रूपे आहेत आणि ती पुढील प्रमाणे आहेत.
पुरुषोत्तम, अच्युत, नृसिंह, त्रिविक्रम, ऋषिकेश, केशव, माधव, अनिरुद्ध, प्रद्युम्न, संकर्षण, श्रीधर, वासुदेव, दामोदर, जनार्दन, नारायण, हरी, पद्मनाभ, वामन, मधुसूदन, गोविंद, कृष्ण, विष्णुमूर्ती, अधोक्षज आणि उपेंद्र. स्थानविशिष्ट भगवंतांच्या या 24 रूपांची निरनिराळ्या ग्रहमंडळांमध्ये पूजा केली जाते आणि प्रत्येक ग्रहलोकामध्ये भगवंतांचा एक अवतार असतो. परव्योम नामक आध्यात्मिक विश्वात त्यांचा स्वतःचा वैकुंठ लोक असतो. भगवंतांची इतरही असंख्य रूपे आहेत आणि हे भौतिक आकाश ज्या परव्योमाचा केवळ एक अंश आहे, त्या परव्योमात त्या प्रत्येक रूपाचा विशिष्ट असा ग्रहलोक आहे. भगवंत हे पुरुष आहेत, परंतु त्यांची तुलना या जगातील कोणत्याही पुरुषाशी करता येत नाही. ही सर्व रूपे अद्वैत किंवा एकमेकांपासून अभिन्न आहेत आणि प्रत्येक रूप हे चिरतरुण आहे. चिरतरुण चतुर्भुज रूप हे पुढे येणाऱ्या वर्णनाप्रमाणे अतिशय सुंदर रीतीने सुशोभित आहे. हरे कृष्ण प्रभुजी, श्रील प्रभुपादजी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. धन्यवाद. तर आपण इथे पाहतो भगवंतांच्या परमात्मा रूपाचं वर्णन ह्या श्लोकामध्ये केलेलं आहे की त्यांचं जे परिमाण आहे ते साधारणतः 8 इंच किंवा बोटाच्या हाताच्या मधल्या बोटापासून ते अंगठ्यापर्यंतचा हा हे जे अंतर आहे एवढा परमात्म्याचं परिमाण सांगितलंय. आपण ज्यावेळेस भगवंतांच्या अर्च विग्रहांचं वर्णन करतो प्रभूजीज माताजीज, तर कधीही असं वर्णन नाही करायला पाहिजे. ठीक आहे, दोन्ही हात. कधीही असं की भगवंतांचं जे रूप आहे ते अनंत आहे, परंतु आपल्या आदान प्रदानासाठी भगवंत रूप धारण करतात. त्याच्यामुळे त्यांचं रूप अर्च विग्रहाचं जे सांगण्याची पद्धत आहे ती कधी पण ही अनलिमिटेड, परंतु आपल्या आदान प्रदानासाठी त्यांनी एक परिमाणामध्ये रूप धारण केलेलं शास्त्र सांगतात. आणि या श्लोकात वर्णिलेले भगवंतांचे रूप हे प्रभुपाद सांगतात की शंख, चक्र, गदा आणि पद्म म्हणजे कमळ हे धारण केलेले रूप आहे. आणि अशा प्रकारे शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले भगवंतांची ही वेगवेगळ्या रूपांची यादी इथे प्रस्तुत आहे, जे की वेगवेगळ्या वैकुंठ लोकांमध्ये स्थित आहेत, जे की परव्योम म्हणजे ह्या भौतिक जगाच्या परे असं आध्यात्मिक जगतामध्ये ही भगवंतांची वेगवेगळी रूपे वेगवेगळ्या वैकुंठ लोकांमध्ये स्थित आहेत. आणि असं सांगितलंय की ज्या प्रकारे पृथ्वीवरच्या याच्या धुळीच्या किंवा मातीच्या कणांचं पण आपण गणना करू शकतो, किंवा समुद्राच्या लाटांची पण गणना करू शकतो, किंवा आकाशातल्या वेगवेगळ्या तारकांची पण आपण गणना करू एका वेळी, परंतु भगवंतांच्या अवतारांची गणना करणं हे अशक्य आहे. कारण इतके सारे भगवंतांचे अनंत असे अवतार आहेत आणि आध्यात्मिक जगत पण एवढंच असं विस्तृत आणि खूप मोठं आहे. आणि इथे सांगितलंय की भगवंत खरं सांगायचं झालं तर पुरुष या शब्दाचा अर्थ आहे उपभोक्ता, भोक्ता. आणि शास्त्राच्या अनुसार खरे पुरुष हे भगवंत आहेत आणि आपण सर्व हे जीव प्रकृती आहोत. म्हणजे आपल्या सर्वांचं जे शाश्वत जे स्थान आहे भगवंतांच्या सेवेमध्ये जोडलं जाणं हे आहे. परंतु ह्या भौतिक जगतामध्ये येऊन प्रत्येक व्यक्ती विचार करतो की मी उपभोक्ता आहे. शास्त्राच्या अनुसार खरे उपभोक्ता हे केवळ भगवंत कृष्ण हेच आहेत. आपण सर्व प्रकृती आहोत. आणि भगवंतांचे हे सर्व अवतार जे की वेगवेगळे अवतारांची यादी, सीमित अवतारांची यादी इथे दिलेली आहे, जे वैकुंठ लोकामध्ये स्थित आहेत. असे हे रूप अद्वैत आणि एकमेकांपासून अभिन्न आहेत आणि चिरतरुण आहेत. आपण पाहतो शास्त्रात सांगितले महाभारतात की कुरुक्षेत्र युद्धभूमीवर भगवंतांचं जे वय होतं ते किती होतं प्रभूजीस माताजीस? 89 होतं का प्रभूजी? 89. 125 महाभारताच्या युद्धामध्ये 125. आणि शास्त्र सांगतं की कृष्णांना त्यावेळेस नातू आणि पंतू पण होते. म्हणजे कृष्णांना 16,108 राण्या, प्रत्येक 16,108 राणीला 10 असे मुलं, म्हणजे 1,60,000
1,61,000च्या आसपास कृष्णाला मुलं आणि प्रत्येक त्या मुलाला तेवढेच ग्रँड चिल्ड्रन म्हणजे नातू, नाती वगैरे असे होते आणि त्या नातवांना पण मुलं-मुली, लेकरं झालेले त्यावेळेस होते आणि तरीही भगवंतांचं रूप हे चिरतरुण आपल्याला भगवद्गीतेमध्ये पाहायला मिळतं. कारण भगवंतांचं तेच रूप हे स्थायी शाश्वत रूप आहे, युवा अवस्थेतलं रूप. इनफॅक्ट आपल्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या कोणत्याही मंदिरामध्ये आपण श्री श्री राधाकृष्ण यांचा जर अर्च विग्रह पाहिला, तर श्रील प्रभुपादांनी ज्या प्रकारे भक्तांना अर्च विग्रह राधाकृष्णांचे बनवण्यासाठी जे की भगवंतांचं नित्य रूप जे आहे, ते 16 वर्षांच्या युवक अवस्थेमधलं भगवंतांचं हे नित्य श्री गोलोक वृंदावनमधील रूप आहे आणि भगवंत त्या चिरतरुण रूपाच्या कधीही पुढे कितीही त्यांचं वय असेल, भगवंतांचं वयाचा प्रश्नच नाही कारण अनंत अनादी आहेत ते. त्यांचं ना सुरुवात आहे, ना तर शेवट आहे. त्याच्यामुळे त्यांना खऱ्या प्रकारे चिरतरुण असं म्हटलेलं आहे. आणि भगवंतांच्या भक्तीमध्ये ज्यावेळेस आपण परिपूर्णता प्राप्त करतो, त्यावेळेस अशा प्रत्येक भक्ताला जे की आध्यात्मिक जगतामध्ये जातात, त्यांना पण असं चिरतरुण रूप प्राप्त होतं भगवंतांच्या कृपेने. मग ज्या वेगवेगळ्या प्रकारची मुक्त अवस्था व्यक्ती प्राप्त करतो, जसं कुणी सालोक्य प्राप्त केलं तर भगवंतांच्याच लोकामध्ये राहणे, सारूप्य प्राप्त केलं तर भगवंतांसारखंच रूप प्राप्त होणे किंवा सायुज्य प्राप्त केलं तर भगवंतांच्या सायुज्य हे मुक्ती हे भगवंतांचे भक्त स्वीकारत नाहीत, कारण त्याच्यामध्ये भगवंतांच्या अस्तित्वामध्ये लीन होणं ही ती मुक्ती मानली जाते. आणि सारूप्य, सालोक्य, सामिप्य म्हणजे भगवंतांच्या जवळ त्यांचे एक असोसिएट, त्यांचे सखा म्हणून राहण्यास मिळणे आणि सार्ष्टी म्हणजे भगवंतांच्याच प्रमाणे ऐश्वर्य प्राप्त होणे. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारे भगवत भक्त हे आध्यात्मिक जगतामध्ये चिरतरुण रूप प्राप्त करू शकतात. कुणाला काही प्रश्न आहे का? प्रभुजीच, माताजीच, हरे कृष्ण. प्रभूजी, भगवंतांचं वय कुरुक्षेत्राच्या वेळी 125 होतं की 89 होतं? कारण की काही काही ठिकाणी भगवंत या धर्तीवरती 126 वर्षापर्यंत होते असं बोललेलं आहे. बरोबर आहे. तर त्याच्यानंतर हा शिल प्रभू प्रभुपादांच्या कॉमेंट्रीमध्ये हे 125 काही ठिकाणी वाचलेलं आहे माताजी. ठीक आहे. हो, कारण की असं बोलतात की कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर पण भगवंत काहीतरी 36 वर्षापर्यंत पृथ्वीवरती होते. त्याच्यानंतर ते आपल्या स्वधामामध्ये गेले असं एकदा ऐकण्यात मी आलं. पुन्हा एकदा चेक करेन आणि रेफरन्स एकदा पाहिल चालेल माताजी. प्रभूजी. हरे हरे कृष्ण. हरे कृष्ण, हरे कृष्ण. आपण अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच, माताजीच? आपण एक श्लोक घेऊ अजून. प्रसन्न वक्त्रं नलिनायते क्षणम् सन्नवक्त्रं नलिनायते क्षणम् कदम्ब किञ्जल्कपिशं पिशङ्गवाससम् किञ्जल्कपिशङ्गवाससम् लसन्महारत्नहिरण्मयाङ्गदम् लसन्महारत्नहिरण्मया गदम् पुरन्महारत्नकिरीटकुण्डलम् स्फुरन्महारत्नकिरीटकुण्डलम्. क्षितिजा माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. सादर प्रणाम प्रभूजी. श्रीला धन्यवाद. प्रभुपाद की जय. भगवंतांचे मुख्य प्रसन्न हास्य करीत आहे. त्यांचे नेत्र कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे पसरलेले आहेत आणि त्यांची वस्त्रे कदंबाच्या केसरा सारखी पिंगट वर्णाची असून त्यावर अमूल्य रत्ने जडवलेली आहेत. त्यांचे सर्व अलंकार सुवर्णांनी बनलेले असून रत्न जडित आहेत आणि त्यांनी तेजस्वी मुकुट व कर्णकुंडले परिधान केली आहेत. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर शास्त्रामध्ये हे जे इतके सुंदर भगवंतांच्या रूपाचं वर्णन आपण पाहतो, ते देण्यामागचं कारण काय आहे? प्रभूजीच, माताजीच, कोण सांगेल? की अशाच प्रकारचं वर्णन आपण तुकाराम महाराजांच्या
त्या ओव्यांमध्ये पण पाहतो की मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित. अशा प्रकारचं सुंदर वर्णन देण्याचं कारण काय आहे शास्त्रांमध्ये? प्रभूजीच, माताजीच. आपण त्यांच्याकडे आकर्षित व्हावं. आकर्षित व्हावं. अजून बरोबर आहे, आकर्षित व्हावं. आणि अजून आकर्षित होऊन काय करावं? त्यांच्या भक्तीमध्ये लीन व्हावं. लीन व्हावं आणि त्यांच्या ह्या दिव्य स्वरूपावर आपण नेहमी स्मरणात राहावं. हे रूप नेहमी त्या ओवीमध्ये पण तुकाराम महाराज लिहितात ना, की तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. की भक्तांना भगवंतांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी, भगवंतांचं नित्य स्मरण करण्यासाठी हे जे शुद्ध साध्या मराठीमध्ये जे दिलेलं वर्णन आहे ते आपण लिहून ठेवायला पाहिजे डायरीमध्ये किंवा कधी पण आपल्याला सापडणाऱ्या अशा पेपरवर. आणि ज्या वेळेस कधी आपण थोडा पण मोकळा वेळ आपल्याकडे असेल, कधी आपण बसमध्ये आहोत, ट्रेनमध्ये आहोत किंवा कुणाची वाट पाहत आहोत, कुठे कोणत्या स्टॉपवर उभे आहोत, तर आपण ह्या वर्णनाचं स्मरण करून भगवंतांचं नित्य स्मरण करू शकतो. त्याच्यामुळे भागवतामध्ये पण इतक्या साऱ्या ठिकाणी भगवंतांच्या सुंदर रूपाचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. ज्यावेळेस ध्रुव महाराजांना भगवंतांचं दर्शन घडलं, ज्यावेळेस प्रल्हाद महाराजांसमोर नरसिंहदेव अवतरले किंवा ज्यावेळेस नारद मुनींना भगवंतांचं दर्शन घडलं, ते एक दासीपुत्राच्या रूपामध्ये असताना, नंतर त्यांनी तपस्या केल्यानंतर, किंवा ज्या प्रकारे नारद मुनींचे जे वेगवेगळे शिष्य आहेत, श्रील व्यासदेव इत्यादी, त्यांना कशा प्रकारे भगवंतांचं दर्शन प्राप्त झालं, त्याचं पण त्या रूपाचं सुंदर वर्णन भागवतामध्ये पाहायला मिळतं. तर ह्या सर्व भगवंतांच्या दिव्य रूपांच्या वर्णनाचा हेतू आहे की कृष्णाचं स्मरण करणं हे आपल्यासाठी सोयीस्कर व्हावं. कारण अशा गोष्टीचं स्मरण करणं हे अवघड आहे ज्याच्याबद्दल आपल्याला डिटेल्स विस्तृतरित्या माहिती नाहीये. त्याच्यामुळे शास्त्र विस्तृतरित्या माहिती देतात भगवंतांच्या दिव्य रूपाची. जसं श्रील प्रभुपाद उदाहरण देतात की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या प्रती आपण खूप आसक्त असतो, जसं की प्रभुपाद उदाहरण देतात की एका आईबद्दल, की त्या आईचं मूल जर शाळेमध्ये जर गेलं असेल आणि त्या मुलाचे कधी कपडे धुतलेले व्यवस्थित घडी घालून किंवा प्रेस करून जर आई ठेवत असेल किंवा त्या मुलाच्या वापरल्या जाणाऱ्या कोणत्या गोष्टी जर आई व्यवस्थित ठेवत असेल, तर त्या गोष्टीला पाहिलं की लगेच आईला ते मूल आठवतं. त्याच प्रकारे भगवत भक्तांसाठी ज्या कोणत्या ठिकाणी कोणतीही गोष्ट भगवंतांच्या रिलेशनमध्ये भगवंतांच्या संबंधित व्यक्ती पाहतो, तर अशा भगवत भक्तासाठी ती गोष्ट भगवंतांचं स्मरण, स्मृती त्या व्यक्तीला घडवून आणते. तर याच्याबद्दल आपण एक श्लोक पाहू आणि मग आजची चर्चा इथे कन्क्लूड करू. खूप सुंदर श्लोक आहे. चैतन्य चरितामृतमध्ये हा श्लोक येतो. मध्यलीला 8वा अध्याय श्लोक क्रमांक 274. कृपया आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. स्थावर जंगम देखे ना देखे तार मूर्ती, स्थावर स्थावर जंगम जंगम देखे देखे ना नाथे देखे तार मूर्ती, सर्वत्र हय निज इष्ट देव स्फूर्ती. सर्वत्र हय निज निज देव इष्ट देव स्फूर्ती. तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे चैतन्य चरितामृतमध्ये की एक महाभागवत भक्त, महाभागवत म्हणजे भक्तीच्या सगळ्यात श्रेष्ठ स्तरावर स्थित असे जे शुद्ध भक्त आहेत, तर असे महाभागवत भक्त कोणतीही स्थावर किंवा जंगम, म्हणजे स्थावर म्हणजे स्टॅटिक, न हलणारी डुलणारी, आणि जंगम म्हणजे मूव्हिंग, म्हणजे हालचाल करणारी. कोणतीही स्टॅटिक किंवा मूव्हिंग ज्यावेळेस गोष्ट पाहतात असे महाभागवत भक्त, त्यावेळेस ती वस्तू नाहीत पाहत ते, पण प्रत्येक ठिकाणी भगवंत हे साक्षात त्यांना आठवतात. जसं की आपण पाहतो चैतन्य चरितामृतमध्ये खूप साऱ्या महान भक्तांचे वर्णन आहेत. जसं की महाराज
पुंडरीक विद्यानिधींचं वर्णन आहे. त्यांच्या सेवकाच्या हातातील जो पिकॉक फेदर म्हणजे जे चामर नाही, पिकॉक फेदर म्हणजे मोराच्या पंखांपासून बनलेला जो फॅन आहे, तो हातातल्या फॅनवरून त्यांना त्या मोर पंखावरून भगवंत कृष्णांची आठवण झाली आणि ते भगवंतांच्या आठवणीमध्ये तल्लीन झाले. महाराज पुंडरीक विद्यानिधी याच्यामध्ये वर्णन येतं चैतन्य चरितामृतमध्ये. त्याच प्रकारे आपण दुसरं एक वर्णन पाहतो की ज्यावेळेस श्री चैतन्य महाप्रभू यांना भेटण्यासाठी प्रतापरुद्र महाराजांच्या मुलाला पाठवण्यात येतं, त्यावेळेस त्या मुलाचा जो रंग असतो तो श्याम वर्ण म्हणजे पावसाळ्यातल्या ढगांच्या वर्णासारखा त्या मुलाचा वर्ण पाहून चैतन्य महाप्रभूंना साक्षात भगवंत कृष्ण आठवतात आणि त्या मुलाला ते खूप प्रेमाने स्नेहाने मिठी मारतात. तर सांगण्याची गोष्ट अशी की असे जे महाभागवत भक्त आहेत ते कोणतीही गोष्ट ज्यावेळेस पाहतात त्या गोष्टीच्या संबंधाने भगवंतांची त्यांना स्मृती होते, स्मरण होते. त्याचमुळे भगवद्गीतेत पण भगवंत इतकं वेगवेगळ्या हे सांगतात की जसं सांगतात की ह्या पाण्याची चव जी आहे ते मी स्वतः आहे, किंवा सूर्य चंद्र यांचा जो प्रकाश आहे तो मी स्वतः आहे. एका बुद्धिमान व्यक्तीची बुद्धी जी आहे ती मी स्वतः आहे. एका सुंदर या भौतिक जगातल्या कोणत्याही गोष्टीचं किंवा व्यक्तीचं जी सुंदरता सौंदर्य आहे ते मी स्वतः आहे. अशा प्रकारे भगवंतांच्या ऐश्वर्याच्या संबंधित कोणतीही या भौतिक जगातली गोष्ट पाहिल्यानंतर आपण प्रत्येक व्यक्ती पाणी पितो तर त्या खरे तहानलेल्या असताना पाण्याचे चव घेऊन आपण भगवंतांना स्मरण करू शकतो. किंवा सकाळी घराच्या बाहेर पडताना सूर्याचं दर्शन होतं, त्या सूर्याचं दर्शन करून आपण भगवंतांना आठवू शकतो भगवद्गीतेत सांगितलेल्या श्लोकाप्रमाणे. तर अशा प्रकारे जर भक्तीमध्ये आपल्याला प्रगती करायची आहे तर या सर्व गोष्टी अंगीकारणं खूप लाभदायक आहे की भगवंतांच्या दिलेल्या रूपाचं वर्णन आपल्या स्मरणामध्ये, नित्य स्मरणामध्ये ठेवणं, भगवंतांच्या संबंधित जे ऐश्वर्य भगवद्गीतेमध्ये सांगितले आहेत त्यांची सूची यादी आपल्या नित्य रेफरन्ससाठी ठेवणं आणि त्या भगवंतांच्या संबंधित ऐश्वर्यांमधून भगवंतांचं स्मरण नित्यपणे करत राहणं. आणि भागवतात अजून एक खूप सुंदर श्लोक येतो, त्याच्यासोबत आपण कन्क्लूड करू. तर हा श्लोक भागवतामध्ये भक्ती रसामृत सिंधू नेक्टर ऑफ डिवोशन याच्यामधून शुकदेव गोस्वामींच्या लिखाणातून भागवतामध्ये लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये दिलेलं आहे एन केन प्रकारेण यस्य कस्यापि देहिनः नाही हा नाही श्लोक, हा वाला एन एन तेन प्रकारेण मन कृष्ण निवेशयेत, की कोणत्याही प्रकारे या माध्यमातून किंवा त्या माध्यमातून मन हे भगवंतांवर कशा प्रकारे केंद्रित केलं पाहिजे हे आपण महान भक्तांच्या उदाहरणावरून शिकू शकतो. तर आजच्या पण श्लोकामध्ये जे सुंदर वर्णन केलेलं आहे भगवंतांच्या परमात्मा रूपाचं, हे पण याच्यासाठीच केलंय जेणेकरून आपल्याला जसं माताजींनी सांगितलं आवड निर्माण व्हावी भगवंतांचं रूप जाणून घेण्यासाठी, त्यांचं नित्य स्मरण करण्यासाठी. तर यासोबत आपण इथे थांबू. प्रभूजीच माताजीच कुणाचा काही प्रश्न आहे का? हरे कृष्ण. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचं आणि कृष्णांच्या इच्छेने आपण उद्या सकाळी पण भेटूया. हरे कृष्ण. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे धन्यवाद. कृष्ण. हरे सादर कृष्ण. प्रणाम हरे प्रभूजी. कृष्ण प्रभुजी, सादर प्रणाम. हरे कृष्ण. धन्यवाद हरे धन्यवाद. कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. थँक्यू प्रभुजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण.